आज ना खूप दिवसात मी पाण्यावर जायला निघाले होते. आता रोज आई जाते पाण्यावरती, पण आज ती पण लवकर नव्हती आली. चला म्हटलं आपणच जाऊया. पहिले लग्नाच्या अगोदर ना 2-2 भांडे आम्ही आणत होतो डोक्यावरून त्या पायवाटेनं. पण आता ना काही जमतच नाही. 5-6 वर्ष झाली ना, सगळी सवयच मोडून गेल्या. कारण तिकडे बेलदारला सगळं घरी पाणी असल्यामुळे ना, म्हणजे डोक्यावरून ती भांडी आणायची सवय पूर्ण मोडल्या. आता हे दिसतं ना तुम्हाला माझ्या पाठीमागे ही सगळी ना पायवाट आहे आमची. झऱ्यावरती यायची. ह्या साईडनं म्हणजे रोड आहे, पण शक्यतो शॉर्टकटनंच इकडे जातात पाण्यावरती. रोडवरती जायला जरा जास्तच म्हणजे त्या साईडून पूर्ण सेडा घालून जायला लागतं. त्यामुळे शक्यतो माणसं सगळी ह्याच ह्यानं जातात, पायवाटेनंच. बघा रोडच्या साईडनं दोन्ही पण साईडनं ना झाडं आहेत. आता इकडं पण पुढं मोठासा रोड आहे, म्हणजे भरपूर लांब लांब इकडं गाव आहे इथं. आणि रोड एकदम मस्त डांबरीकरण आत्ता झालेलं आहे रोडचं आमच्या. आणि ह्यासाठी मला 2 दिसले बघा, म्हणजे असे पायरीगर बांधल्यागत. ह्याला आमच्याकडे मोहरी बोलते. ह्याच्या खाली बारकं बारकं 2-3 एक वड आहे इथं. एक पुढच्या साईडला एक वड आहे, इथे एक वड आहे. आता पावसाळ्यामध्ये ना ही ओढं सगळं ना पूर्ण भरत्यात आणि सगळं रोडवरती पाणी येतं. त्यासाठी नाही मोहऱ्या बांधल्या त्या बारक्या बारक्या. इथं पण बघा एक पुढे दिसणार नाही तुम्हाला झाडामुळं जरा. आणि हिच्या पुढच्या साईडला पण एक ओढा आहे बारकासा. हिच्यावर चांगला ओढा होता. इकडं बघा सूर्य मावळताना दिसतोय. एक हा ओढा चांगला होता, पण काय झालं रोड बांधताना म्हणजे ती गटार साईडनं खोदायची होती ना तेव्हा ना ही म्हणजे हा ओढा पण पूर्ण खोदला होता. त्यामुळे हिची जरा बेकार अवस्था झाल्या. तरी पण ना बायकांनी बारीक बारीक असे दगड आणून तर ठेवलेली. पावसाळ्यामध्ये कपडे धुवायला इथं बायका सगळ्या येतात. कारण पावसाळ्यामध्ये ना मोटर शक्यतो बंदच असते आमची. कारण नदीला पण जास्त पाणी आलेलं असतं आणि कधी कधी पूर्ण झरा आमचा पूर्ण पॅक होऊन जातो. म्हणजे एवढं पाणी येतं की आमचा झरासुद्धा बुडून जातो. त्यामुळं शक्यतो मोटरना पावसाळ्यामध्ये टाकत नाहीत. मग आमच्याकडे काय करतात, जे पनळीचं म्हणजे पावळीचं पाणी असतं ना, त्याला बॅरल वगैरे लावून ना तेच पाणी आम्ही खर्चासाठी वापरत असतो. प्यायचं पाणी मग कुठंतरी उबीड वगैरे झाला असेल चालू तर मग तिथून आम्ही पाणी भरतो. म्हणजे पाण्याची तशी पावसाळ्यामध्ये जर आम्हाला बिकट अवस्थाच आहे. पण उन्हाळा हिवाळ्यामध्ये म्हटलं ना तर एकदम भारी आहे. इकडं बघा दोन्ही साईडनं सुद्धा झाडं आहेत. ह्या साईडला पुढं गाव वगैरे आहेत. भरपूर सारी गावं आहेत आमच्याकडं ह्या रोडला पुढं. आणि आमचा झरा सुद्धा खूप छान असा बांधून घेतला आहे. ह्याच्या अगोदर म्हणजे होता बऱ्यापैकी झरा, पण अशीच साधी एकदम पायवाट होती. दगडं वगैरे अशी टाकलेली म्हणजे घसरू नये. कारण पावसाळ्यामध्ये एकदम खूप चिकट एकदम इथं होऊन जायचं. त्यामुळं जरासं म्हणजे बऱ्यापैकी पाय चालायला यावं असं करून ठेवलं होतं. इथं तुम्हाला पाईप दिसत असेल बघा. हा पाईप आता ना म्हणजे मोटरीच आमचे डायरेक्ट ह्याचं कनेक्शन ना म्हणजे आमच्या गावामध्ये विहीर आहे त्याच सोडलेलं आहे कनेक्शन. आता मोटर शक्यतो मला वाटते नदीमध्ये टाकली. छोटी नदी आमची, त्या नदीमध्ये टाकली. आता पावसाळा असा आला की मग मोटर विहिरीमध्ये टाकतात. कारण मोटर नदीमध्ये टाकली तर वाहून वगैरे जाण्याची शक्यता असते. पण मला वाटते बहुतेक आता नदीमध्ये टाकले असणार आहे. कारण आता पाणी पण शक्यतो म्हणजे विहिरीचं पाणी आहे म्हणा, पण कधी पाणी आटलं काही सांगू शकत नाही. त्यामुळे नदीमध्ये टाकलेली असलं बहुतेक मोटर. तुम्हाला दाखवतेच मी. आता मोटर काय दिसणार नाही म्हणा. आणि आमचा झरा बघा एवढा भारी नॅचरल पूर्ण पाणी. आता त्याच्यात घाण पडू नये म्हणजे पाला वगैरे पडू नये म्हणून ना हे वरती नेट त्याच्यावरती बांधून घेतले. आणि झरा आमचा ह्याच्या अगोदर ना एकदम साधाच होता, असा खोल खड्डा वगैरे होता. पण आता साईडून ना पूर्ण बांधून वगैरे घेतला मस्त असा. आणि पाणी जायला पण थोडी वाट ठेवली म्हणजे कसं ते पाणी साठून राहणार नाही. पाण्याचं वाहतं असतं ना की एकदम पाणी स्वच्छ राहतं. आणि ह्याच्यामध्ये ना कुठलंच तुम्हाला पावडर किंवा कुठलं औषध तुम्हाला ह्याच्यामध्ये मिक्स केलं दिसणार नाही. एकदम नॅचरल पाणी. झाडाखाली आमचा हा झरा आहे. एकदम गारगार पाणी. फ्रीजला सुद्धा मागं सारलं असतं गार पाणी. आणि ह्या साईडला एक छोटीशी नदी आहे. आता इकडे विहीर पण आहे तुम्हाला दाखवते. आता विहीर मला वाटते भरल्या पाण्याने, पण ह्या वर्षी म्हणजे कशी काय भरल्या काय माहिती. तर प्रत्येक वेळेस ना विहिरीचं पाणी आता आटून गेलेलं असतं. आता याच्यामध्ये काय मोटर टाकली नाही बहुतेक. आता ह्या साईडला नदी आहे, पण ती बहुतेक आटल्या. कारण प्रत्येक ठिकाणी सगळ्यांनी म्हणजे बंधारे छोटे छोटे बांधून घेतलं पाणी अडवण्यासाठी. म्हणजे कपडे धुण्यासाठी म्हणा किंवा मशीनना वगैरे पाणी पाजण्यासाठी. त्यामुळं ना असं पाणी आटलेलं आहे. पण ह्या खालच्या साईडला एक म्हणजे तेच पाणी खाली साईड जातं या. तिथे एक मोठा खड्डा आहे. तिथलं पाणी कधी आटतच नाही. काय विषय काय माहिती. अजून परत मी तर कधी बघितलं नाही तिथलं पाणी आटलेलं. जरा भीतीच वाटत होती. कारण कसं होतं माणसांची वर्दळ कमी असल्यामुळे ना जरा झाडे बिडे जास्त उगवले होते. त्यामुळे जरा भीती वाटत होती. तरी पण म्हटलं चला तुमच्यासाठी म्हटलं जरा पुढं आपण जाऊया, तुम्हाला पण दाखवते आमची छोटीशी नदी. इथं पहिले आम्ही ना कपडे वगैरे धुवायला यायचो. खूप भारी वाटायचो. परत मासे वगैरे पकडायला लहानपणीची मजा वेगळीच होती. लहानपणी पण म्हणता येणार नाही. एक 10वी-12वीपर्यंत ना खूप मजा केली मी तर इथं. एवढं भारी वाटायचं ना कपडे वगैरे धुवायला. आम्ही इकडे सगळी यायचो पोरी तर सगळ्या जमून वगैरे असायच्या. आता खूपच भारी वाटायचं. आम्ही तर ना इकडं कधी कधी पाणी समजा आटायला लागलं ना उन्हाळ्यामध्ये की आम्ही बंधारा वगैरे बांधायचो. हा बघा पाईप तुम्हाला दिसत असेल.
ह्याचं डायरेक्ट कनेक्शन आमच्या गावच्या विहिरीमध्ये टाकलेलं आहे. मग ते विहिरीतलं पाणी डायरेक्ट मग नळाद्वारे मग आपल्या घरात सगळं येतं. आता पहिल्यासारखं तर कोणाला जमत नाही 2-2, 3-3 भांडी घ्यायला. नाहीतर गावातल्या बायकांना 3 भांडी डोक्यावरती, परत एक हातामध्ये असं भांडी वगैरे घेऊन ना एवढं 15-20 मिनटं म्हणजे अंतर चालून गावामध्ये जायचं पाणी घेऊन म्हणजे घरी. पण आता एवढं शक्यतो सगळी कशी मुंबईला राहणारे असल्यामुळं सगळ्यांची सवय मोडलेल्या. अजूनपर्यंत काही जण आहेत जी 2-2, 3-3 भांडी घेऊन ना झऱ्यावरून पाणी नेतात. पण शक्यतो म्हणायला तर म्हणजे थोडीफार तरी ना हे मोडलेलं आहे. हा बघा झरा एवढा भारी आहे ना. तुम्हाला याचं वैशिष्ट्य सांगते. आमच्या झऱ्याचं पाणी ना तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या टायमिंगला पाणी घेऊन जायचं, एकदम उबाळ पाणी लागणार. आणि गरमीच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या टायमिंगला पाणी घेऊन जायचं, एकदम फ्रीजसारखं पाणी लागतं. एकदम म्हणजे भारी ना, प्यायला एकदम भारी, म्हणजे एकदम मन असं तृप्त झाल्यागत वाटतं. त्यामुळे संध्याकाळ झाली की शाळा सुटली की आम्ही ना काय करायचो, बरं संध्याकाळच्या टायमिंगला आम्ही पाण्यावरती यायचो. जेणेकरून थंडीच्या दिवसामध्ये शिळं पाणी पिलं की जास्त थंडी वाजायची. मग ताजं पाणी नेलं की ते संध्याकाळी पिताना जरा बरं वाटायचं. किंवा गरमीच्या दिवसात म्हणा दिवसभराचं पाणी पिलं की एकदम गरम गरम लागायचं. मग संध्याकाळच्या टायमिंगचं पाणी पिलं ना, आणलं ना पाणी की ते कसं गारगार पाणी एकदम भारी वाटायचं. आणि ह्यासाठी तुम्हाला दाखवते, इथं एक टावर आहे. त्या टावरला ना भरपूर सारा ना लाकडाच्या मोळ्या येतात. आता मोळ्या कमी येत नाहीत, तर ना पहिलं आम्ही होतो ना हे सगळं भरून जायचं. बायका ना मैलामध्ये लाकडं काढायला जायच्या आता, म्हणजे भाऱ्या एक एक भारी बघा. एवढ्या लांबून लांबून ना त्या 5-10 किलोमीटरवरून ना डोक्यावरून या भाऱ्या वगैरे बायका आणत होतात. आणि बघा पायवाट आमचं गाव आलंय. आता एकदम छोटीशी पायवाट आहे. ह्या साईडला बघा बारीक बारीक पट्ट्या आहेत, म्हणजे भात लावण्यासाठी. आमच्याकडे असं मोठी काही वावरं वगैरे नसतात, कारण आमची सगळी शेती पाण्यावरती असल्यामुळं. ह्या साईडला खाली ना एकदम ओढ्यात दिसणार नाही तुम्हाला. पहिले इथं ना पूर्ण कचरा वगैरे टाकून हे केलं होतं. आता काही जण जी मुंबईला राहणारे आहेत ती गावाला आली, तर मग थोडंफार शेती करावी म्हणून ते इथलं ना आता मी उकाडा म्हणजे बोलायचं तसं की घाण टाकायची. आता बऱ्यापैकी घाण कमी झाली इथली, नाहीतर भरपूर तर घाण टाकलेली असायची. एखाद्याचं दिसलं मोकळं जण ते टाकायची. हे बघा जांभळीचं झाड आहे, ह्याला खूप छान छान गोड गोड जांभळं येतं तो. आणि एकदम मस्त असं आमचं, खरंच मला तर गाव आमचं खूपच आवडतं म्हणा. पण सगळ्यात भारी म्हणाल तर आमचा ना झरा ना निसर्गाच्या सौंदर्यात दडलेला झरा आमचा आहे. मग काय आम्ही पोचलो गावामध्ये. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना, तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब पण नक्की करा. आता गावाकडचे व्हिडिओ बऱ्याच जणांना आवडतात मला माहिती आहे. त्यामुळे आता मी पुण्यात राहते, पण मला काही शक्य होत नाही. पण जेव्हा जेव्हा मी गावी येईन ना, तेव्हा भरपूर सारे व्हिडिओ ना तुमच्यासाठी मी बनवत जाईन आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकत जाईन. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन ना गावाकडच्या व्हिडिओ बरोबर.